तर माझ्या 50 रुपयाच्या आरशामध्ये मी माझा लाख मोलाचा चेहरा दाखवला. आणि कसे आज सगळे, सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय. तर सकाळी 9 वाजता उठून मी चाललोय वेळ हायस्कूलला, कारण वेळ हायस्कूलच्या ॲन्युअलचं काम मला मिळालंय. आणि ही आहे वाघाची नवीन बाईक, जी मी घेतली 14 एप्रिलला, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला. हे आहे माझं गावचं घर आणि हा आहे आमच्या घराच्या बाजूचा सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू. आणि आज माझ्यासोबत अण्णा येणार होता वेळ हायस्कूलला. आधीच खूप उशीर झाला होता, तर त्याच्यामुळे वेळ न वाया घालवता आम्ही दोघेही निघालो वेळ हायस्कूलला जाण्यासाठी. आणि वेळ हायस्कूलला जाण्यासाठी आपल्या इथून जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतात. सो फायनली पोहोचलो मी माझ्या लोकेशनला. आणि हेच हायस्कूल आहे जिथे मी 8वी 9वी 10वी शिकलोय. आणि या हायस्कूल सोबत खूप साऱ्या माझ्या आठवणी आहेत. हायस्कूल मधले सगळे शिक्षक, माझे वर्गमित्र आणि सरांचा खाल्लेला खूप सारा मार हे मी कधीच विसरू शकत नाही. त्यावेळेस ती एक वेगळीच दुनिया होती. आणि 9 वाजता बोलून मी पोहोचलो होतो 10 वाजता, त्यामुळे सगळे शाळेतले विद्यार्थी माझी वाट बघत होते. मग वेळ न वाया घालवता मी माझी कोरिओग्राफी स्टार्ट केली. सकाळी 10 वाजता जे डान्स शिकवायला सुरुवात केली होती ते दुपारी 2 वाजले. आणि 2 वाजता सगळ्यांना पाठवलं जेवायला. आणि या आहेत माझ्या छोट्या छोट्या बहिणी. यातल्या काहींना ओळखतो मी आणि काही मला ओळखतात. आणि या मुलांना इथे बाहेर बसलेलं बघून मला माझ्या बॅचची आठवण झाली की आम्ही पण जेवून झाल्यावरती इकडे या झाडाखाली बसायचो. त्यानंतर पुन्हा एकदा रिहर्सल आम्ही स्टार्ट केली. ज्या शिक्षकांच्या समोर मला उभं राहायला सुद्धा भीती वाटत होती, त्या शिक्षकांच्या समोर आज मी कोरिओग्राफी करतोय. आणि हे सगळं माझ्या कलेमुळे होतंय. सो दुपारनंतर आले होते सनील दादा आणि किरण दादा. आणि दुपारी 2 वाजता जी रिहर्सल स्टार्ट केली ते कधी 4 वाजले हे समजलंच नाही. चला तर मग आज पुरते एवढंच. मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.